जय श्रीकृष्ण. सर्वांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि श्रावणाची सुरुवात सोमवारांनी झालेली आहे. हा काहीतरी 55 का किती वर्षांनंतर आलेला योग आहे. तर आश्चर्य म्हणजे आपल्याला शिवाच्या आराधनेपासून सुरुवात करायची आहे श्रावणाची. सर्वांना मनापासून शुभेच्छा, सगळ्या व्रतांना, सगळ्या साधनेला. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. आज शिवाचं म्हणतेय, हे चंद्रचूड मदनान्तकशूलपाणे स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो भूतेश भीतभयसूदन मामनाथं संसार दुःख गहनात जगदीश रक्ष. हे पार्वती हृदय वल्लभ चंद्रमौले भूतादिभ प्रमथनाथ गिरीशजाय. हे वामदेव भवरुद्र पिनाकपाणे संसार दुःख गहनात जगदीश रक्ष. संसार दुःख गहनात जगदीश रक्ष. आपल्याला हरिपाठाचा 5वा अभंग घ्यायचा आहे आणि भागवत महात्म्यातला थोडासा अंतिम भाग पाहून पुढच्या सोमवारपासून आपण भागवत कथा, भगवंताच्या कथांना प्रारंभ करणार आहोत. उद्यापासून थोडंसं चिंतन मनन करण्यासाठी झालेल्या अभंगाची आपण 5 दिवस सुट्टी घेणार आहोत. योग याग विधी योग येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न तुटे संदेह गुरु विणे अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण मा सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे सांगात तरणोपाय. प्रथम सर्व श्रोत्यांना आणि सर्व भगवत भक्तांना सादर वंदन करते. तर ज्ञानदेव भगवंत आपल्याला काय सांगतायत? योग याग विधी येडे नोहे सिद्धी. आपल्याला हरिमुखे म्हणा हा संदेश का देतायत, हा उपदेश का करतायत? या जगातल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. व्यर्थ म्हणजे त्याच्यातून आपल्याला फारसं काही साध्य होणार नाही. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी, या सगळ्यांच्या योगानं आपल्याला सिद्धी काही प्राप्त होत नाही. भगवद्गीतेत आपण पाहिलेलं आहे की 8व्या अध्यायामध्ये सिद्धी म्हणजे मोक्ष किंवा नैष्कर्म्य सिद्धी परमाम ती सांगितलेली होती. तर ती प्राप्त होण्यासाठी फक्त योग याग आणि सगळे विधी, कर्मकांडाचे विधी ह्याचा काही उपयोग होत नाही. मग ही काय आहे? तर वायाची उपाधी दंभधर्म. आणि हे सगळे जे धर्म आहेत हे दंभरूप आहेत. अहो आम्ही एवढा वेळ योग करतो, अहो आम्ही एवढा मोठा यज्ञ केला आणि आमच्या घरामध्ये हे सगळे विधी शास्त्रविधीनुसार सगळं चालतं. हा जो दंभ आहे, ताठा आहे, गर्विष्ठपणा आहे, तर हा दंभरूप आहे सगळा. हा जो धर्म आहे हा, आणि तो व्यर्थ उपाधीसारखा आहे. किंवा या सगळ्या व्यर्थ उपाधी आहेत. कारण का? भावे विण देव न तुटे संदेह. परवाच आपण पाहिलेलं आहे की जर भावच नसेल, श्रद्धाच नसेल, देवाच्या अस्तित्वाबद्दल देवाबद्दल प्रेमच नसेल, तर देव काही आपल्याला भेटत नाही. आणि आपला संशय न तुटे संदेह. संदेह म्हणजे संशय. आपला संशय तुटत नाही आहे, दूर होत नाही आहे. किती केलं तरी अजून मनामध्ये हे करतोय हे बरोबर आहे का,
गुरु सांगतायत याच्यावर विश्वास ठेवायचा का, आपलं भलं होणार आहे का, म्हणजे हा संशय काही दूर होत नाही. म्हणून पुढं सांगितलेलं, गुरु वेण अनुभव ये कैसा येईल कळे, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय. किती किती गुरूंबद्दल आपल्याला महात्म्य माहिती आणि समजून घ्यायचे, तर सद्गुरूंशिवाय अनुभव कसा कळेल असं ज्ञानदेव म्हणतात. कारण त्यांनी अनुभव घेतलेला आहे. त्यांचे गुरु सद्गुरू साक्षात निवृत्ती महाराजच आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना सगळं ज्ञान मिळालेलं आहे. म्हणून गुरुविण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. आता इथं पुढं काय म्हणतात की तपा वाचून दैवत नाही. आता भागवत ग्रंथ आपण सगळा जर वाचलेला आहे, ऐकलेला आहे, अगदी भगीरथापासून अगदी प्रत्येक हिरण्यकश्यपू सगळ्यांनी साक्षात ब्रह्मदेवांनी सुद्धा सगळ्यांनी तप केलं. ब्रह्मदेवाला सुद्धा तप सांगितलं तेव्हा त्यांनी तप केलं आणि मग ही ब्रह्मांडाची सगळी निर्मिती त्याच्याकडून झालेली आहे. तर तप केल्याशिवाय दैवत भेटत नाहीत. एवढ्याशा ध्रुवानी सुद्धा एवढं मोठं तप केलं 5 वर्षाच्या. प्रल्हादानं तर केवढं केलेलं आहे, असं सगळ्यांनीच केलेलं आहे आणि त्या तपाशिवाय दैवत काही भेटलेलं नाही. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, आणि दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. आपल्याला वाटतं की आम्ही काहीही न देता आम्हालाच भरपूर गडगंज मिळायला पाहिजे. निदान आपलं मन दिलं, आपलं अंतःकरण जर देवाला दिलं तर आपल्याला सगळं प्राप्त होतं. म्हणजे तो भगवंत धावत 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 येतो आपल्यापुढे. आणि पुढची ओळ आहे, गुजेविण हित कोण सांगे. तसंच गुह्य ज्ञानाशिवाय हित होऊ शकत नाही. आता हे गुह्य ज्ञान परमम गुह्यम म्हटलेलं आहे भगवंतांनी. अत्यंत गुह्यत असं ज्ञान त्या अर्जुनाला का दिलं, तर त्याची श्रद्धा होती. आणि जो अगदी अंतःकरणपूर्वक भगवंताला शरण जातो त्याला सगळं ज्ञान मिळत असतं. त्याच्यापुढे लीन होऊन जायला पाहिजे. ताठ्याने, हो मला देता का, तुमची काय फी आहे, हल्ली असं विचारतात, तुमची काय फी आहे एक स्तोत्र शिकवण्याची, तर आम्ही एवढीच आमच्या मुलांना पाठवू, हवी ती फी देऊ. असं नाही आहे. म्हणून तिथे गुजेविण हित कोण सांगे. एक तर तिथे लीनता पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कोणीही गुह्य ज्ञान देणार नाही. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आता ज्ञानेश्वर माऊली आहे आपली आणि दृष्टांताची गोष्ट अशी आहे की स्वतःचा अनुभव. दृष्टांत म्हणजे केवळ सगळ्या गोष्टी सांगणं, इकडचा तिकडचा अनुभव सांगणं, म्हणजे दुसऱ्यांचा नाही. दृष्टांताचा अर्थच असं आहे की स्वतःला त्याचा, आपण म्हणतो ना देवानी मला दृष्टांत दिला. दृष्टांत म्हणजे तो अनुभव आलेला आहे स्वतः, आणि म्हणून त्याच्याशिवाय त्याच्यावर दृष्टांताची गोष्ट अशी आहे की त्यामुळं आपण साधूचे सांगात तरुणोपाय. संतांच्या साधूंच्या संगतीतच तरणोपाय, तरुण जाण्याचा उपाय आहे असं आपल्याला सांगता येत. आता जे भक्तलीलामृत नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये महिपती बाबा म्हणतायत बघा, योगमार्ग अद्भुत, योगमार्ग बहुत कठीण, विरळा साधी लक्षातून, भोळ्या भाबड्या सकळा कारण, नामची पावन करीतसे. म्हणजे सगळ्यात सोपं काय आहे हो, नाम. म्हणून आपल्याला ज्ञानदेव रोज सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता या अभंगात ज्ञानदेवांनी अन्य साधनांचा, भगवत प्राप्तीच्याच नामाशिवाय इतर साधनांचा निषेध केलेला आहे. का, तर भावभक्तीचं श्रेष्ठत्व आणि सत्संगतीचं महत्त्व, किंवा गुरूंच्या अनुभव म्हणजे गुरूंच्या सान्निध्याचं महत्त्व, गुरूंनी केलेल्या उपदेशाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगतात. मग आता अष्टांग योग, योगाचे तर साधनं आपण खूपदा शिकलेले आहोत, यम नियमपासून समाधीपर्यंत. तर तो अष्टांग योग जरी आचरणात आणला तरीसुद्धा कुठल्या तरी भगवंतावर किंवा कुठल्या तरी गुरुवर किंवा आत्मतत्वावर आपली श्रद्धा पाहिजे. आणि याग म्हणजे वेदांत, यजुर्वेद तर सगळा यागाचाच वेद आहे. किती प्रकारचे याग यज्ञ आहेत. आपण तर उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म, त्यालासुद्धा यज्ञकर्म म्हणतो. पण हे सगळे योग आणि सगळे याग किंवा पुढे सांगितले विहित विधी,
रोजच्या नित्य नैमित्तिक कर्माचे सुद्धा सगळे विधी आहेत आणि ते वर्णानुसार, धर्मानुसार, आश्रमानुसार हे वेगवेगळी कर्म आणि धर्म किंवा हे विधी सांगितलेले आहेत. आणि कर्म आणि सिद्धी या शब्दाचा अर्थ इथे मोक्ष असा दिलेला आहे. तर शास्त्रवचन असं म्हणतं ना, न यज्ञेन न दानेन न तपेन न च कर्मणा किंवा न इज्जया म्हणलेल्या भगवद्गीतेत. ब्रह्मात्मैकत्वबोधेन मोक्षसिद्धती न अन्यथा. ब्रह्म आणि आत्मा ह्या सगळ्यांचं एकत्व ज्ञान, एकत्वाचं जाण म्हणून म्हणलेलं नाही. जीवो ब्रह्मैव ना परहा. आणि जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही आहेत, त्यांचं एकत्व जेव्हा आपल्याला समजेल त्यावेळेला मोक्ष मिळणार आहे. म्हणून सगळे योग याग विधी यांचं आचरण करणं हा एक व्यर्थ उपाधी आहे. त्यात शारीरिक मानसिक सगळे कष्ट होतात आणि फळ मात्र त्या मानानं नगण्य मिळतं, अगदी क्षुल्लक मिळतं. म्हणून वायाची उपाधी म्हणलेलं आहे त्यांनी. कदाचित अष्टांग योगाच्या अभ्यासानं माणसाला सिद्धी मिळतात बरं का. अणिमा लघिमा गरिमा सगळ्या अष्टसिद्धी आहेत. अष्टसाधनाद्वारे तुम्हाला अष्टसिद्धी पण मिळत आहेत. लौकिकही वाढेल की यांना एवढ्या गोष्टी येत आहेत. हो बघा ना, अवघड आसनं करतात, एवढ्या वेळ प्राणायाम, एवढ्या वेळ प्राण कोंडून ठेवू शकतात, निरोध करतात. पण त्याच्यामुळं दंभ वाढतोय. लौकिकामध्ये आणि उपाधीमध्ये अडकलेल्यांच्या बाबतीत माऊलींनी दंभ धर्म म्हटलेला आहे. आणि म्हणून महामुनी पतंजलींनी काय सांगितलेलं आहे की चित्त स्थिरतेचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे योग आहे. तर ज्ञानोबा राय त्यालासुद्धा वाया का म्हणतायत? खरं तर त्यांनी एवढा कुंडलिनी योग खूप छान समजावून दिलेला आहे. पण भगवंताच्या ठिकाणी मन लावून श्रद्धा ठेवून मग तुम्ही बाकी सगळं करा. म्हणून नियतं कुरु कर्मत्वं, कर्म किंवा कर्मण्येवा अधिकार असते. ही सगळी कर्माबद्दलची तर भगवंतांनी सगळा योग किंवा सगळी गीता ही कर्माला प्रवृत्त करण्यासाठी जरी केलेली असली तरी त्यात भक्ती पण महत्त्वाची सांगितलेली आहे. आणि भगवंतांच्या मुखातूनच भगवंत म्हणतात, ना अहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्येवं विधौ द्रष्टुम दृष्टवानसि मां यथा. ज्यामुळं तू मला भेटू शकशील किंवा मी तुला भेटू शकेल असे हे बाकीचे सगळे जे उपाधी आहेत किंवा बाकीचे सगळे जे उपक्रम आहेत हे तसे व्यर्थ आहेत. एकनाथ महाराज तर म्हणतात, मज वश करावया लागी सामर्थ्य नाही अष्टांग योगी. का बरं या सगळ्यांनी योगाला? कारण काय आहे की चित्तवृत्तीचा निरोध झाला, चित्त स्थिर झालं, पण ते भगवंताजवळ लावण्याचं राहिले म्हणून याला वाया म्हटलंय बरं का. नाहीतर तसा योग आपण असं आंतरराष्ट्रीय त्याला आता महत्त्व आपल्या पंतप्रधानांनी मिळवून दिलेलं आहे किंवा समजावून सांगितलेलं आहे, तो तसा टाकाऊ नाही आहे. पण त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती भगवंत भक्तीची. म्हणजे होम करा, सगळं करा, सगळ्यात कष्टच लागतात. यमनियम करायचे म्हणजे मला सांगा त्यातला एक अहिंसा एवढा एक जरी पाळायचा म्हटलं तरी किती अवघड आहे. आणि म्हणूनच येणे नोहे सिद्धी म्हणतायत. त्यामुळं सिद्धी मिळणार नाही, ती वाट अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणले, बोल बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कापे. काही गोष्टी अवघड आहेत. आणि कधीकधी एखादा विधी याग करताना मंत्रोच्चारणात चूक झाली तर मोठाले व्याधीसुद्धा येतात. आपल्या हातून काहीतरी चूक झाली तर त्याचं आपल्याला फळ भोगावं लागतं. म्हणून सगळ्यात सोपं काय आहे तर हरिपाठ. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. काही वेळेला दोष निवारणासाठी मोठमोठी प्रायश्चित्त करावी लागतात. आणि यज्ञ करून जरी स्वर्गलोक मिळाला तरी तो काही कायमचा नाही. पुण्य संपलं, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुन्हा आपल्याला मर्त्यलोकात यावंच लागतं. किंवा यज्ञासाठी ती सगळी सामग्री गोळा करायला किती त्रास होतो. आता ज्या वेळेला दिलीप राजा महापुण्यवान एवढे 100 यज्ञ करतो आणि त्याला इंद्रपद मिळालं, स्वर्गात गेला, इंद्राने त्याचं स्वागत केलं आणि विचारलं
कोणत्या महत् पुण्यकर्मानं तुला हे पद मिळालं? तो म्हणतो मी 100 यज्ञ कसे केले याचा पाढा वाचायला सुरुवात केला. लगेच त्याच्या पुण्याचा क्षय झाला आणि पुन्हा तो मर्त्यलोकी आला. कारण मी मगाशी म्हणलं तसं दंभ धर्म वाया म्हणता येते. आपण बोलायला लागलो त्याबद्दल दंभ आला की संपलं. म्हणजे यज्ञ वगैरे सापशिडीच्या खेळासारखे आहेत. आपण वर जातो आणि पुन्हा पटकन खाली येतो. म्हणून सगळं जरी केलं तरी आपल्याला समर्थ सांगतात, यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. मुळात कर्मालाही सदोष आहे, कारण कर्मामुळे तर आपण या पुन्हा चक्रात पडतोय. कर्मबंधन आपल्याला प्राप्त करतात. कारण काम्य कर्म जाणं अरचही होता विगुण, फळ नवे परिदारुण ते कर्मची विघ्न उपजवी. कर्म म्हणजे मी करूत आहे, मी करतोय या भावनेनं केलं की आपल्याला बंधन आलंच आणि मग ते मुक्तीचं साधन होत नाही. कर्म करायला सांगितले भगवंतांनी. कर्मयोग निरुपयोगी किंवा निष्फळ आहे नाही म्हटले. फक्त त्या फळाची अपेक्षा न ठेवता भगवंताला अर्पण करून प्रत्येक कर्म नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून जर केलं तर. म्हणून भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. दुसरं चरणही महत्त्वाचं आहे. आणि आपण भक्तीबद्दल बरंच मागच्या याच्यात पाहिले की भक्तीशिवाय कर्मधर्म हा केवळ अधर्मच आहे. भक्तीचं वर्म चुकलं तर सगळा अधर्मच आहे. आणि म्हणून भक्ती मोलाची आहे. हे भक्ती मनापासून करायला पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. म्हणजे आपली भक्ती महत्त्वाची आहे. भक्ती जर आपण केली तर ती श्रेष्ठ होय. आता पुढच्या ह्याच्यात सांगतायत, गुरुविण अनुभव कैसा कळे. हो, सद्गुरू वाचुनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. जैसा कांते विण करणे संसार, तैसा हा व्यापार साधनांचा. नामदेव म्हणे श्री गुरुपासोनी, नाम घ्या जाणोनी स्मरा काही. नामदेवांचा गुरूंबद्दलचा तर किस्सा आपण नेहमी ऐकतो आणि सगळ्यांना माहिती आहे की गुरु नव्हते म्हणून त्याचं मडकं कच्चं आहे. मुक्ताबाई म्हणते सगळ्या संतांच्या मांदियाळी जमल्यानंतर. आणि भगवंतही त्याला सांगतात की अरे गुरु केल्याशिवाय तुला तरणोपाय नाही आहे, तर तू जा आणि गुरूंना गुरु कर किंवा गुरांचं लाभ करून घे. तेव्हा त्याला विसोबा खेचरांसारखे गुरु मिळाले. आता गुरु कसे असतात? नाथ महाराज सांगतायत, जो शब्द ज्ञानी पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधनी समर्थू, यथोचितू निज भावे. कारण गुरु काय करतात? शिष्याला साधन प्रवृत्त करतात. नाम साधन जे आहे त्याच्याचा आग्रह धरतात. कोंदवलेकर महाराजांनी, समर्थांनी किती जणांना हा नामाचा महिमा सांगितला. समर्थांनी तेवढे मनाचे श्लोक रचले की फक्त सोपं आहे. नामस्मरण करणं सोपं आहे. रामाचं नाम घ्या. आणि म्हणूनच यांनी सुद्धा आपल्याला राम आणि कृष्ण दोन्ही जोडी सांगितलेली आहे. कधी कधी अट्टाहासानं करून घ्यावं लागतं साधन शिष्याकडून. आपणहून तो करत नाही. म्हणून तुकोबा राय तर सगळीकडे न करी मी असं नासाधनी सायास. किंवा महानारायण उपनिषद आहे त्याच्यातही सांगितले भक्तिरेव भूयसी. भक्तीच श्रेष्ठ आहे. आणि गुरूंच्या स्वतःच्या भक्तिप्रेम भावाच्या महारसात सतत अवभृत स्नान करावं. अवभृत स्नान म्हणजे यज्ञ यशस्वी झाल्यानंतर जशी सांगता करायची तसं ते जे स्नान करायचं त्याला अवभृत स्नान म्हणतात. आणि भगवंताची ओळख करून घेण्यासाठी श्री गुरुच आपले गुरुदेव आहेत. गुरुदेव आहेत. त्याला गुरु इतका हे नाही आहे. गुरु परमात्मा परेशू. काल एक जण विचारत होते की परेशू का म्हणलं? पर म्हणजे श्रेष्ठ, ईश म्हणजे परमेश्वर. तो सर्वात श्रेष्ठ परमेश्वर कोण आहे? तो गुरु आहे. फक्त ज्ञानदेवांनी त्याला उकारांत केल्यामुळं लोकांना त्या परमेशूचा अर्थ कळत नव्हता. आणि म्हणून शेवटी सांगतायत, गुजे विण तर कोण सांगे, तपे विण दैवत दिलेले. मात्र त्यासाठी तपळ पण करायला पाहिजे. गुजे विण हित कोण सांगे. तपा वाचून देवतासुद्धा प्रसन्न होत नाहीत. मगाशी सांगितलं तसं
कित्येकांनी मोठमोठी तपश्चर्या केलेली आहे, अवघड केली. अहो समर्थांनी 12 वर्ष त्या नदीमध्ये स्नान करून गुडघ्या याच्यापर्यंत पाणी घेऊन पुरश्चरण केलेली आहे, गायत्री पुरश्चरण केलेली आहेत. भगवंताचं 13 कोटी जप केलेला आहे. आपण 13 वेळा जरी केला भगवंताला स्मरत, फक्त दुसरा काही मनात विचार न आणत, तर जे तप आहे ते खरं तप आहे. आणि सगळे लोभ वगैरे ज्याच्यात तुटून जातात असं तप करायला पाहिजे. गुजे विण हित गोज कोण सांगे. आणि गुज म्हणजे अत्यंत गुह्य ज्ञान किंवा जो आपला अनुभव आहे तो हा आपल्याला दृष्टांतातून समजतो. आणि तो दृष्टांत आल्याशिवाय आपण काहीही बोलू नये असं सांगतायत. गुरूंचं हृदय असं असतं की ये हृदयीचे ते ये हृदयी घातले हृदया हृदय एक झाले. इतकं एकत्वाचं ज्ञान आपल्याला गुरु देत असतात. आणि सगळं गौप्यही परितया प्रती चाळविजे सुखे. कृपावंत गुरु लाभले तर सगळं रहस्य नाममंत्रातलं रहस्य आहे, गुप्त वर्म आहे, ते आपल्या श्रवणेंद्रियात सांगतात. काल त्या विवेकबुवांनी इतकं छान सांगितलं की हा मंत्र कसा म्हणायचा, कुठलाही श्रीराम जय राम जय जय राम जय रामकृष्ण हरी. तो मंत्र इतका अगदी मनापासून म्हणायचा आहे की आपल्या डोळ्यासमोर आपल्या अंतःकरणात दुसरं काहीच आलं नाही पाहिजे. गुरु स्वरूपाशी समरस झालं की मग गुरु आपल्याला निजगुज सांगतात, गुह्य गोष्ट सांगतात. म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे सांगात तरणोपाय. आणि संतापायी माझा हा विश्वास असा असला पाहिजे. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती तत्काळ सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. कितीतरी सगळ्यांनी साधूंच्या संगतीमुळं काय काय मिळतं ते सांगितलेलं आहे. संसार तरावया जाण, श्री गुरु संगतीचं कारण. त्यांचे भावे धरिले चरण, आत्मोद्धरण त्यांचे ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. नामदेव सुद्धा म्हणतात सद्गुरु नायके कृपा मज केली, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. अहो या संतांच्या मांदेळीमध्ये काय काय आपल्याला मिळालं नाही ते सांगायला वेळ अपुरा पडतो. आपल्याला भागवताकडं जायचे. आणि मगाशी सांगितलं तसं दृष्टांत म्हणजे आपला अनुभव, स्वतःला स्वानुभव जो आलेला आहे ते हे संत आपल्याला सांगतात. आणि मग ते दृष्टांताची मात म्हणजे मला जो मिळालेला आहे स्वानुभव मी तुला सांगत आहे असं भगवंत सांगतात. आणि संत संगतीतून साधुबोध झाला म्हणजे उंचीच्या स्वानुभवात ठाईच मुरतात. त्याचं सुंदर वर्णन ज्ञानदेवांनी आपल्याला केलेलं आहे. आता आपण परवा भागवत महात्म्यातलं थोडंफार ती कथा पाहिलेली होती. कशासाठी ती कथा ऐकायची आहे की भागवत कथेचं किंवा भगवत गुणांचं श्रवण हे आपण जर केलं तर आपल्याला लाभ किती होतो तो समजून घ्यायचा आहे. तर त्या गुरूंनी आत्मदेवाला एक फळ दिलेलं होतं. तिथपर्यंत आपण आलेले होतो. आणि ते फळ मिळाल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं होतं की हे फळ पत्नीला दे, म्हणजे ते पत्नीला तू दिल्यानंतर तिला गर्भवती होईल. आणि गर्भवती झाल्यानंतर फक्त तिनं पथ्य पाळायची, आचरण चांगलं ठेवायचे. चांगलं आचरण ठेवल्यानंतर काही मनात आणायचं नाही, भगवंताबद्दल प्रेम ठेवायचे. आणि असं म्हणून त्यांनी ते फळ दिले. आता हा आत्मदेव घरी आलेला आहे आणि आपल्या पत्नीजवळ ते फळ दिलं आणि तिला सांगितलं की तू आता हे जर फळ भक्षण केलंस तर तुला पुत्रप्राप्ती होईल. आता आपल्या पत्नीला दिल्यानंतर खरं एकमेकांवर इतकं त्यांचं तसं प्रेम असतं की पत्नीनं ते स्वीकारायला पाहिजे होतं. आणि तिला सांगितलं होतं तसं तिनं कथन करायला पाहिजे होतं. आपलं
वर्तन करायला पाहिजे होतं. पण ती जरा तरुण होती आणि थोडीशी हट्टी होती किंवा कपटी होती. त्यामुळे तिनं काय केलं, ते पळ घेतलं, मैत्रिणीकडे जाऊन रडतच बसली. की ती म्हणती, काय गं बाई बघ सांग, माझ्या पतीनं मला हे असं संतती होण्यासाठी फळ दिलं आणि हे मी कसं खावं याची मला काळजी पडलेली आहे. कारण मी जर खाल्लं तर मी गर्भवती होईल. मग गर्भवती झाली की मला भोजन कसं करता येईल, मग कमीच खावं लागेल. त्याचे नियम सांगितलेत, मितभोजन करायचं, सात्विक आहार करायचा. तर ती म्हणते मला ते कसं काय जमेल, मग मी अशक्त होईन. अशक्त झाले तर माझं घरातलं काम कसं होईल आणि घरातून सगळं देवळातून बागेतून गावात हिंडायला कसं मिळेल, कारण तिला हिंडायला फार आवडत असतं. आणि मग गर्भिणी झाले तर मला धावपळ करता येणार नाही, धावता येणार नाही. पिंजरातल्या पोपटासारखी माझी अवस्था होईल. माझ्या उदरात गर्भ राहील, मग त्याची पूर्ण वाढ झाल्यावर तो बाहेर कसं, म्हणजे नको ते तिनं इतके प्रश्न आणि वेडेवाकडे. तो जर आडवा चालला तर काय होईल, मला मरण येईल. म्हणजे किती निगेटिव्ह किंवा किती अश्रद्धेनं मनुष्य बोलू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे ती धुंदुली आहे. आणि पुन्हा ती म्हणते की प्रसूती झाल्यानंतर मला सगळं त्या बाळाचं लालन पालन करावं लागेल, किती कष्ट सोसावे लागतील. ती म्हणती खऱ्या सुखी कोण आहेत, तर वंध्या स्त्रिया, ज्यांना पुत्र होत नाही ना, अशी स्त्री म्हणे, किंवा विधवा स्त्रिया, त्या म्हणे सुखी आहेत असं ती म्हणते. तर अनेक कुतर्क म्हणजे तर्क किती करावेत. आता तिनं काय केलं, पतीनं विचारलं की फळ खाल्लंस का, तर ती म्हणते हो खाल्लं की. म्हणजे तेही खोटं बोललं. असत्य तर किती असत्याचं उदाहरण म्हणजे ती आहे. मग आता तिनं फळ खाल्लं, खोटंच सांगितलंय. मग आता काय करायचं त्या फळाचं. तर एके दिवशी तिची बहीण येते. आपल्याला माहिती आहे त्या कथा सगळ्यांना. आणि बहीण आल्यावर बहिणीला तिनं सांगितलं. बहिणीबरोबर थोडीशी फिरत राहिली आहे. आणि मग तिच्या घरी आल्यानंतर, म्हणजे बहीण तिच्या घरी आल्यानंतर तिला सांगते की असं असं सगळं झालं आहे आणि त्या संततीच्या काळजीनं मी फार गांजून गेलेली आहे. आता काय करावं मला काही कळत नाही. आणि जी संतती मग ती बहीण म्हणते तू काही काळजी करू नको, मी स्वतः गर्भवती आहे. मला बाळ झालं की मी तुला आणून देईन. तू फक्त आता नाटक कर गर्भवती असल्याचं. सगळं ते आपल्याकडं माहिती आहे, नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये चित्र घड्या वगैरे ठेवून ते पोट वाढण्याचं तिनं सगळं नाटक केलं. आणि म्हणे मग तू 9 महिने झाले की मी हे झाले, प्रसूत झाले की माझं बाळ जे असेल ते माझा नवरा तुला आणून देईल. ते सगळं गुप्तपणे करायचे, कोणालाही समजता कामा नाही. आणि त्याप्रमाणे तिनं ते सगळं केलं. आणि मग ती म्हणते की मूल झाल्यानंतर मला लोक विचारतील तर ते मी मेलं म्हणून सांगेन. आणि मी रोज तुझ्या घरी येऊन तुझ्या मुलाचं पोषण करेन, कारण त्याला स्तनपान तर करायला पाहिजे ना. म्हणजे इतक्या खोट्या. आता झालं हे सगळं दोघींचं ठरलं. मग फळाचं काय करायचं. फळ तर कोणाला तरी दिलं पाहिजे. चुकून दिसलं पतीला तर पुन्हा, म्हणून ते फळ ते गाईला देते. आता परीक्षा पाहण्यासाठी गाईला दिलंय बरं का, म्हणजे खरंच बाळ होणार आहे का म्हणून. इतकी अश्रद्धा. आपण आता त्याच्यामध्ये पाहिले की श्रद्धेविण भावेविण भक्ती, श्रद्धा पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आणि ते तिनं गाईला घातलेलं आहे. सगळ्या कोत्या समजुतीनं तिनं सगळं केलं. थोड्या काळानंतर तिची बहीण प्रसूत झालेली आहे. आणि प्रसूत झाल्यानंतर बहिणींनी जसं ठरवलं होतं तसं सगळं केलं आहे. अगदी आपल्याला पुत्रप्राप्ती झाल्याबद्दल समजले. आता घरात पुत्र आलेला आहे, आत्मदेव आनंद झाला. लोकांनाही आनंद झाला की आत्मदेवाला पुत्रप्राप्ती झाली. सगळ्यांनी ब्राह्मण पुत्राच्या जातकर्म संस्कार वगैरे करून ब्राह्मणांना पुष्कळतेनं दानं दिलेली आहेत. आणि मंगलगाणी वाद्य वगैरे सगळे मांगलिक कृत्य व्हायला लागली. मग धुंदुली अचानक आपल्या पतीला म्हणते की माझ्या स्तनात दूधच नाही हो. तर माझ्या सख्या बहिणीला धाकट्या मुलाचा म्हणजे तिला पुत्र झाला पण त्याचा मृत्यू झाला आहे, तर ती येऊन आपल्या बालकाचं पोषण करील. ठीक आहे, त्यानं त्यालाही
कबुली दिली आणि ती बहीण तिथे येऊन आता आपल्या बाळाचं म्हणजे तिच्या बहिणीच्या बाळाचंच बहीणच पोषण करू लागलेली आहे. आता काही काळ गेल्यानंतर गाईलाही सुंदर मुलगाच झालेला आहे आणि इतका सुंदर देखणा सर्व अवयवांनी पुष्ट असं सगळं झाल्यानंतर त्याचेही जातसंस्कार सगळे या ब्राह्मणांनी केलेले आहेत. त्या गोपुत्राला पाहण्यासाठी तर सगळं गाव लोटलं. देवासारखा अगदी तेजस्वी मुलगा झाला वगैरे सगळं. दुर्दैवानं त्यातलं खरं गुप्त कोणालाच माहिती नव्हतं किंवा कोणालाही ठाऊक नव्हतं. त्या पुत्राला कानच फक्त गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि हा जो मुलगा याचं नाव ठेवलं धुंदुकारी या मुलाचं. पण आता बघा, तो मुलगा मोठा झाला पण त्याचं आचरण आईसारखंच. रोज स्नान करणार नाही, वाटेल तसा वागायचा, तामसी वृत्ती, दुष्ट स्त्रियांशी संबंध ठेवायला लागला, चोरी करायला लागला, दुसऱ्यांच्या घराला आग लावणं, दुष्कृत्य करणं, ठार मारणं, हातात शस्त्र घेऊन फिरणं, दीनदुबळ्यांना पीडा देणं, नेहमी स्वच्छंदात राहणं आणि चांडाळ्याच्या संगतीत राहणं असं सगळं करायला लागला. शेवटी वेश्येच्या संगतीत तो लागून त्यानं पित्यानं मिळवलेलं सगळं द्रव्य उडवून टाकलं आणि माता पित्यांना ताडड करून सगळी घरातली भांडी कुंडीसुद्धा हिरावून घेतली. आणि आत्मदेव मात्र नष्ट झाल्यामुळं इतका रडायला लागला, दुःखी झाला. तो मग आता त्याला लक्षात येतं की त्यापेक्षा मी निपुत्रिक असतो तर बरं झालं असतं. आणि चांगलं गुरूंनी सांगितलेलं होतं की तुझ्या पोटी संतान नाही 7 पिढ्या. आता तो म्हणतो मी काय करू, कुठं जाऊ. शेवटी आत्मदेव जेव्हा शोक करत होता तेव्हा तो गाईचा पुत्र म्हणजे गोकर्ण त्याच्याजवळ येतो आणि पित्याप्रमाणे पूज्य असलेल्या त्या आत्मदेवाला त्यानं ज्ञानाचा उपदेश केला. तो उपजतच एका संतांनी साधूंनी दिलेल्या फळातनं आणि गाईच्या ह्याच्यातून निर्माण झाल्यामुळं तो सांगतो की मनुष्य काय करतो, उगाचच प्रेमवश होतो, उगाचच अहोरात्र तळमळ करतो, द्रव्याभिलाष त्याला लागतो, तरीसुद्धा इंद्रालासुद्धा सुख मिळत नाही. मग एकांतात राहून उपजीविका करतो अशा वैराग्यशील मुनीला मात्र सुख मिळतं आणि हा देह आपला पडणारच आहे. सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. तर तो म्हणतो, आत्मदेव म्हणतो, अरे बाबा गोकर्णा, मी अरण्यात जाऊन काय करू. म्हणजे तू अरण्यात जा असं तो त्याला सांगतो की सगळ्याचा त्याग कर आणि अरण्यात जा. तो म्हणतो मी अरण्यात जाऊन काय करू, या प्रेमपाशात बद्ध झाल्यामुळं मी पांगळ्यासारखा झालेला आहे. त्यामुळं मी जणू काही या अज्ञानाच्या काळोख्या विहिरीत पडलेलो आहे दुष्कर्मामुळं असं म्हणतो. तर माझा उद्धार कर. म्हणून त्यानं सांगितलं की या देहबुद्धीचा त्याग करा आणि पुत्र यांच्या ठिकाणी असणारा जो मी पण आहे, माझे पण आहे, त्याच्या सगळ्याचा त्याग करा. पण मग याप्रमाणे तो 60 वर्षाचा अवतार वयात प्राप्त झालेला आत्मदेव संसार त्याग करून हा निघून गेलेला आहे. मग भगवत सेवा करायला लागला. श्रीकृष्ण स्वरूपाला जाऊन मिळाला, म्हणजे त्यालाच लवकर सद्गती मिळाली. आता इकडं काय झाले, आत्मदेव तर मृत झाला पण ह्या धुंदुकारीनं आईलासुद्धा खूप ताडण केलं. तिचं सगळं द्रव्य हिरावून घेतलं लाथाडून आणि इतकी ती कंटाळली, त्रस्त झाली की तिनं स्वतः विहिरीत उडी टाकून जीव दिला. आपण पाहतो कलियुगात जे घडतंय ते त्यावेळेला ती सुरुवातच झालेली होती आणि तिथून असा सगळ्या समाजामध्ये, सगळ्या सृष्टीमध्येच हाहाकार व्हायला सुरुवात झालेली होती. बरं, आता आई तर गेली. मग आता त्या ज्या वेश्यांच्या मागे तो लागलेला होता त्या वेश्यांनी सगळं त्याचं धन हिरावून घेतलं. तो रोज चोऱ्या करतोय, सगळं आणतोय ते त्यांनी पाहिलं. मोठं लय गडगंज संपत्ती आणलेली. पण त्यांना असं वाटतं की ह्याने आपल्याला नाही पुढं काही दिलं तर, म्हणून त्यांनी त्याचं सगळं चौर्य संपादित द्रव्यनिधी पाहिलं आणि त्यांनी विचार केला की हा जर पुढं कधी राजाकडून पकडला गेला आणि याला जर शिक्षा झाली तर काय होईल. मग सगळं द्रव्य आहे ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून ते सगळं द्रव्य घेऊन आपण कुठंतरी निघून जाऊ असं त्या विचार करतात. आणि त्या वेश्यांनी धुंदुकारीलाच
बांधलंय दोरांनी, गळ्याला फास लावला आणि त्याचा प्राण घेतलेला आहे. आणि पुन्हा त्याचं प्रेत कुणाला कळू नये म्हणून शेतामध्ये लपवून ठेवलं. सगळे लोक विचारतायत कुठं आहे, तर म्हणे नाही, ते बरेच दिवस झाले बाहेर गेलेले आहेत, बाहेरच्या गावी गेलेले आहेत, यावर्षी येतील असं सांगून त्यांनी ते सगळं दुष्टकर्म केलं. आणि शेवटी तो पिशाच्च झाला. म्हणजे सगळ्या गोष्टी, आता त्यालाही मारून टाकलं त्यामुळं पिशाच्च झाला. आणि मग तो खूप त्रास द्यायला लागला. नंतर मग ज्या भाऊ आहे हा आत्मदेव, नाही गोकर्ण, त्या गोकर्णाने या, तो तीर्थयात्रेला गेलेला असतो, तो काही घरात राहिलेलाच नसतो. तर सगळीकडनं फिरून आल्यानंतर सगळ्यांनाच ही भागवताची कथा सांगितलेली आहे. आणि ती भागवताची कथा ऐकून, अर्थात त्यांनी त्या धुंदुकारीला विचारलं की तू असा का करतोयस. तो पिशाच्च होऊन येतो आणि त्याला सांगतो सगळं. तर म्हणून त्याच्यातनं सुटका त्याची हे भागवत कथा ऐकल्यानंतर होते. थोडासा भाग घाई गर्दीत झाला असेल तर तो आपण पुढच्या वेळेला घेऊया. आणि मग त्यानं विचारलं की आता काय करू मी, म्हणून त्यांनी त्याला उपाय सांगितलेला असतो. त्यांनी पवित्र उदक त्याच्यावर टाकलेलं असतं आणि त्यानं मग तो सगळी माहिती आपली सांगितली की मी धुंदुकारी तुझा भाऊच, म्हणजे असं सगळं झालेलं आहे, मला या सगळ्या वारांगणांनी बुडवलं, असं केलं. आणि गोकर्णाने मात्र तिकडंच श्राद्ध केलेलं असतं आपल्या वडिलांचं किंवा याच्या नावाचं सुद्धा. तिकडे गेलेला असतो गयाला वगैरे. तर सगळे हे करून त्याची सुटका झालेली आहे. तो एका भागवत कथेच्या वेळेला एका वेळूमध्ये शिरतो आणि रोज एक एक भागवत कथेचा एक दिवस होत असताना त्यातली गाठ तुटत त्याची पूर्ण सुटका झाली, म्हणजे तो त्यातनं मुक्त झाला असं सांगितलेलं आहे. म्हणून हे भागवत श्रवण, म्हणजे अर्थात इतक्या वाईट मार्गाला लागून मग हे करण्यापेक्षा सगळ्यांनी चांगलं असतानाच भागवताचं कथन श्रवण करावं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवावी असं आपल्याला भगवंत सांगतायत, शुकदेव सांगतायत. परीक्षितानं ही सगळी कथा आता ऐकलेली आहे. योग, आता आपण पुढच्या वेळेला सोमवारपासून कथेला प्रारंभ करणार आहोत, श्रीकृष्णांच्या कथा. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.